नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. जर तुम्ही माझे या आधीचे व्लॉग पाहिले असतील तर तुम्हाला समजलं असेल की काल आम्ही ब्रातिस्लावा या स्लोवाकिया कंट्रीच्या राजधानीमध्ये होतो आणि तिथून व्हिएनाला परत गेलो आणि आज आम्ही पोहोचलोय प्राग, जी आहे चेक रिपब्लिक कंट्रीची राजधानी. तर व्हिएनावरून सकाळी जवळपास 4.5-5 तासांचं अंतर बसने ट्रॅव्हल करून आम्ही आत्ता प्रागमध्ये पोचलेलो आहोत जस्ट. आणि नेहमीसारखंच इथं सुद्धा दुपारी 3 वाजताचं चेक इन आहे आणि आम्ही लवकर पोहोचलोय. प्रागला इथले लोक प्राहा असं म्हणतात आणि चेक इन करायला अजून टाईम होता, तर आम्ही डिसाईड केलं की आधी लंच करून घ्यावा आणि मग तिथून डिरेक्टली हॉटेलवरती जावं, चेक इन करावं, फ्रेश व्हावं आणि मग संध्याकाळी बाहेर पडावं प्राग पाहण्यासाठी. आणि मग आम्ही एक इंडियन रेस्टॉरंट शोधलं इंटरनेटवरती आणि हे इंडियन रेस्टॉरंट भेटलं आम्हाला, जे जवळपास होतं, ज्याचं नाव होतं एकांत. तर आम्ही ह्या रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि तुम्हाला मी आत जाऊन ॲम्बियन्ससुद्धा दाखवते आणि मेन्यूसुद्धा दाखवेनच. रेस्टॉरंटच्या सुरुवातीलाच अशी एक सेपरेट जागा होती जिथं आपण आपले कोट्स आणि बॅग्स ठेवू शकतो. तर आम्ही आमच्या बॅग्स तिथं ठेवल्या आणि टेबलवरती आलो. जर तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक ऐकत असाल तर तुम्हाला समजलंच असेल की हिंदी बॉलिवूड सॉंग्स इथं प्ले केले जात होते. इथला वेटरसुद्धा इंडियन होता आणि आम्ही त्याला विचारलं की मेन्यूमध्ये काय आहे, तर त्याने आम्हाला सांगितलं की बुफे आहे. तर आम्ही त्याला विचारलं की काय मेन्यू आहे बुफेमध्ये, तर तो बोलला की जाऊन तुम्ही स्वतः पाहून येऊ शकता. मग त्यासाठी आम्ही जिथं बुफे लागला होता त्या एरियामध्ये गेलो आणि खूप छान मेन्यू दिसला. बटर चिकन होतं, दाल होती, आलू मटरची सब्जी होती आणि फ्राईड विंग्स होते, नान होतं आणि राईससुद्धा होता. आणि दुसऱ्या साईडला लोणचं, थोडासा दही, रायता, ग्रीन चटणी असं सगळं होतं. पापडसुद्धा होते. आम्ही भरपेट जेवलो. बुफे छान होता, म्हणजे जे मेन्यू होते, जे पदार्थ होते, ज्या डिशेस होत्या त्या खूप छान होत्या. पोटभर जेवलो आणि आम्ही निघालो हॉटेलकडे. हॉटेलकडे जाण्यासाठी आम्ही ट्राममध्ये बसलो आणि ही ट्राम ब्रिजवरून गेली, जिथून मला खूप छान असा व्ह्यू रेकॉर्ड करायला भेटला. हे आम्ही आमच्या हॉटेलवरती पोचलेलो आहोत.
थोडा वेळ हॉटेलच्या रूममध्ये आराम केल्यानंतर आम्ही बाहेर पडलो आणि सुपरमार्केटमध्ये गेलो पाण्याच्या बॉटल्स खरेदी करण्यासाठी. आणि मला हे ग्रेप्ससुद्धा खरेदी करावेसे वाटले, त्यामुळे मी थोडेसे ग्रेप्ससुद्धा घेतले. आणि ह्या सुपरमार्केटच्या आजूबाजूला थोडंसं मार्केट होतं जिथं नायकीचं शोरूम होतं. मग अखिलला हे 2 शूज पसंत पडले, त्यानं ते ट्राय केले आणि त्याच्यानंतर जो पलीकडचा ब्लू कलरचा शू आहे तो त्याच्यासाठी खरेदी केला. माझ्यासाठी हँड ग्लोव्ज खरेदी करायचे होते. मग जवळ एक मॉल होता, त्या मॉलमध्ये गेलो. त्या मॉलमध्ये डिकॅथलॉनचं स्टोअर होतं आणि ह्या डिकॅथलॉनच्या स्टोअरमध्ये मी काही हँड ग्लोव्ज ट्राय केले. ग्लोव्ज आणि शूज खरेदी केल्यानंतर आम्ही चाललो चार्ल्स ब्रिज पाहण्यासाठी, जे की प्राग सिटीच्या मधोमध आहे. चार्ल्स ब्रिजला पोहोचण्यासाठी प्राग ओल्ड टाउनमधून जावं लागत होतं, ज्याच्या आजूबाजूला बरीच टुरिस्ट प्लेसेस होत्या, जशी की ही एक बिल्डिंग जिचं नाव आहे सेंट निकोलस कॅथेड्रल. ह्या सगळ्या बिल्डिंग्स मी उद्या तुम्हाला सूर्यप्रकाशामध्ये उजेडामध्ये दाखवणारच आहे. आज आम्हाला पुरेसा टाईम भेटला नाही कारण चेक इन लेट होतं, त्यामुळं त्याच्यानंतर चेक इन करून परत सिटी बघण्यासाठी बाहेर पडणं पॉसिबल नव्हतं. तर मी अंधारात हे सगळं रेकॉर्डिंग बनवलेलं आहे, पण उद्या ह्याच सगळ्या टुरिस्ट प्लेसेस मी तुम्हाला उजेडामध्ये दाखवेन. आता आपण जवळपास चार्ल्स ब्रिजच्या आसपास पोहोचलोच आहोत. ही जी कमान दिसते ही क्रॉस करून पलीकडे गेलं की तिथंच ब्रिज चालू होतो. आणि वैशिष्ट्य असं की ह्या ब्रिजवरून कोणतेही व्हेइकल्स, पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा पर्सनल ट्रान्सपोर्ट किंवा कोणत्याही प्रकारच्या कार्स, बाईक्स, सायकल्स असं अलाउड नाही आहे. हा ब्रिज पूर्णतः टुरिस्टसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. इथं कोणतीही वाहतूक नसते. आता ह्या चार्ल्स ब्रिजवरून खूप सुंदर असा देखावा दिसत होता, खूप सुंदर असा नजारा होता, जिथं ब्रिजच्या खालून नदी वाहते आणि ज्या ह्या सिटीतल्या टुरिस्ट प्लेसेस आहेत त्या सुद्धा दिसत होत्या.
ह्या चार्ल्स ब्रिजवरून चालत चालत आम्ही पोहोचलो ब्रिजच्या दुसऱ्या साईडला. त्या साईडला सुद्धा सुंदर अशी कमान होती. चार्ल्स ब्रिजच्या दुसऱ्या एंडला ही बिल्डिंग दिसते जी की टुरिस्ट अट्रॅक्शन मानली जाते. हिचं नाव आहे क्लेमेंटियम. चार्ल्स ब्रिज पाहून झाल्यानंतर आम्ही थोडंसं पुढे आलो आणि ओल्ड टाउन एक्सप्लोअर करायला लागलो. समोरच तुम्ही अजून एक सुंदर बिल्डिंग पाहू शकत असाल. त्या बिल्डिंगच्या दिशेने आम्ही चालू लागलो. पण त्या बिल्डिंग पर्यंत पोहोचण्याआधीच आम्हाला डाव्या साईडला अजून एक टुरिस्ट पॉइंट मिळाला, ज्याचं नाव होतं ॲस्ट्रॉनॉमिकल क्लॉक. मी समोरून तुम्हाला ही बिल्डिंग दाखवते. हीच ती बिल्डिंग.
ॲस्ट्रॉनॉमिकल क्लॉक पाहून झालं आणि मी विचार केला की ही बिल्डिंग कितपत दूर असेल. तर ही बिल्डिंग जिचं नाव आहे चर्च ऑफ आवर लेडी बिफोर टाईन, ही ह्या ॲस्ट्रॉनॉमिकल क्लॉकपासून बरीच दूर होती. मग आम्ही विचार केला की त्या बिल्डिंगला उद्या भेट द्यावी आणि आम्ही जे ओल्ड टाऊन होतं त्याच्यामध्ये वॉक करत राहिलो. तिथले शॉप्स, रेस्टॉरंट्स एक्सप्लोर करत राहिलो. ह्या पूर्ण एरियाचं नाव होतं ओल्ड टाऊन स्क्वेअर. आणि इथेच मार्केटमध्ये मला एक वेगळं असं कँडी शॉप दिसलं. मी तुम्हाला आत जाऊन दाखवते. इथं अशी ट्रेन बनवण्यात आली होती आणि ह्या ट्रेनच्या प्रत्येक डब्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कँडी होती. शॉपचा पूर्ण आतील भाग जे काही इंटेरियर होतं ते सगळं एक गुहेप्रमाणे बनवण्यात आलं होतं. आणि शॉपच्या एका कोपऱ्यामध्ये एक नोटबुक ठेवण्यात आली होती ज्याच्यामध्ये आपल्याला काही मेसेज किंवा नोट लिहायची असेल तर ते अलाउड होतं. मग मी सुद्धा इथं एक मेसेज लिहिला. हे मार्केट एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही डिरेक्टली रूमवरती जाणार होतो. दुपारी भरपेट जेवण केल्यामुळं आम्हाला फारशी भूक नव्हती, परंतु रात्री भूक लागेल असा विचार करून आम्ही दुरूम घेऊन घरी जायचं ठरवलं आणि ह्या प्लेसवरून आम्ही दुरूम खरेदी केला. अशा रीतीने आज आमचा प्रागमधला पहिला दिवस संपला. आपण अजून 2 दिवस आहोत ह्या सिटीमध्ये, पण मी माझा व्लॉग इथंच संपवते. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, जिथं मी तुम्हाला प्रागमधला आमचा दुसरा दिवस दाखवेन. तोपर्यंत बाय बाय.